षटक संपलं पहिला. काय जबरदस्त षटक. पहिल्या 2 बॉल मध्ये 1 चौकार 1 विकेट आणि सलगचे 4 चेंडू येत आहेत निर्धाव. धावा धावफलकावरती 4. 12 चेंडू शेष. 29 धावांची गरज. 14.5 धावांची आवश्यकती. फिल्डिंग लगेच लावा. वेळ जास्त घेऊ नका. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. टीम आपटी संघनायकाला सूचना आहे, सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. फिल्डिंग लगेच लावा. 12 चेंडू 29 करायचे आहेत. मनीषने जे बॅटिंग मधून गमावलं होतं ते बॉलिंग मधून कमावून दिले, पण पुढच्या 2 गोलंदाजांना मनीष सारखीच बॉलिंग करावी लागेल. मनीष नंतर बॉलिंग मार्कवर आर्यनला आणले. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज. प्रशांतला शांत ठेवला. 4 बॉल सलग डॉट फेस केले. स्ट्राइक वरती पहिल्यांदाच येतो आता मात्र निलेश. 12 चेंडू 29. 12 गेंदों में 29 रनों की दरकार. हा देखील गेलाय यष्टांच्या मागे. मनीषच्या पावलावर पाऊल ठेवून आर्यनने देखील फेकलाय डॉट बॉल. मागचे 5 चेंडू डॉट सलग आलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 11. 29 धावांची गरज. ज्या संघाने 90 धावांचा डोंगर उभा केला त्यांना 33 करायचे आहेत. हा देखील सरळ यष्टांच्या मागे बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट. 6 चेंडू डॉट गेल्यात. जवळजवळ 1 षटक वाया गेले आणि काय मॅच रंगते. विजयासाठी आता चेंडू शिल्लक असतील 10. 29 ची गरज. हा देखील मागे. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या पद्धतीने बॅटिंग होते. चेंडू समजत नाहीत, उमगत नाहीत आणि इथे मात्र आपण बघतोय 7 चेंडू सलग डॉट आल्यात. व्हॉट बॉलिंग. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हा देखील गेलाय यष्टांच्या मागे. जणू काय या मैदानावरती विकेट किपर आणि गोलंदाजांमध्येच ही मॅच सुरू आहे. सगळे चेंडू मागे गेले. जवळजवळ 8 चेंडू डॉट. व्हॉट अ मॅच. मेडन ओव्हर टाकली तर फहीम जुवार यांच्याकडनं 500 रुपये. हवेत झेलची शक्यता. फलंदाज बाद. आणखी एक धक्का. एकही धाव नाही. 1 विकेट. मेडन ओव्हर टाकली तर आदरणीय आमचे आधारस्तंभ फहीमभाई जुवारी यांच्याकडनं मिळतील 500 रुपये. अखेरचा बॉल. हा चेंडू स्लोअर वन. यावेळेस मात्र बघूया. आणि अशा प्रकारे या स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक. 500 रुपयाची कमाई फहीमभाई यांच्याकडनं.